नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलद्वारा मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय. आपण मला असे जोडलेले राहा, सातत्याने माझे व्हिडिओ ऐकत राहा. आपल्याला जरूर त्यातनं काही ना काहीतरी माझ्या परीने मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन. सोडमुंजेविषयी आपण थोडीशी माहिती पाहत आहोत. काही वेळेला असं होतं की काही लोक, काही जण आपल्या मुलाचा व्रतबंध म्हणजे मुंज ज्या दिवशी होते त्याच दिवशी किंवा त्याच्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये लगेच सोडमुंज करून घेतात. आणि ती करून घेताना त्यांचं वाक्यच असं असतं, लगेच आपण सोडमुंज उरकून घेऊया. लवकरात लवकर त्याची सोडमुंज करून घेतात आणि असं वाटतं कधी कधी की हे कर्म जे काही करतात याला काय शास्त्राधार आहे. कारण ब्रह्मचर्य आश्रमाची दीक्षा त्याला उपनयन संस्कारापासून मिळाली. हा ब्रह्मचर्य आश्रम जर का त्याच्या विद्याध्ययनाशी निगडीत आहे आणि पुढे 15-20 वर्ष जर का त्या ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे, तर मग सोडमुंज लगेच करून ब्रह्मचर्य आश्रम संपवण्यामध्ये काय मतलब आहे. लक्षात घ्या की मुंजीपासून ब्रह्मचर्य आश्रम सुरू होतो आणि सोडमुंजेनी ब्रह्मचर्य आश्रम संपतो. मुंज झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी जर का आपण सोडमुंज केली किंवा 1-2 दिवसामध्ये सोडमुंज जर का केली तर हा एखादा पोरखेड झाल्यासारखं होतं की ब्रह्मचर्याची दीक्षा दिली आणि लगेच काढून घेतली. बरं ठीक आहे, पण त्या ब्रह्मचर्य आश्रमाची दीक्षा काढून घेतली, ब्रह्मचर्य आश्रम लगेच संपवला, हेही ठीक आहे. मग त्याला कुठल्या तरी आश्रमामध्ये ठेवलं पाहिजे आपण. मग त्याचं लग्न करा, म्हणजे त्याला गृहस्थ आश्रम द्या. पण तो गृहस्थ आश्रम द्यायला पुढे 15-20 वर्षाचा कालावधी जातो. पण लक्षात घ्या की लगेच जर का आपण मुंजेनंतर सोडमुंज केली तर मधल्या या 15-20 वर्षाच्या काळामध्ये त्या मुलाला कोणताही आश्रम राहत नाही. आणि मनुष्य मरेपर्यंत संपूर्ण जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी आश्रमामध्ये असणं आवश्यक आहे. एक तर तो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असला पाहिजे, गृहस्थ आश्रमामध्ये पुढे असला पाहिजे, त्याच्यानंतर तो वानप्रस्थ आश्रमामध्ये असला पाहिजे आणि अंतकाली तो संन्यास आश्रमामध्ये असला पाहिजे. या सगळ्या आश्रमांची रचना संपूर्ण आपल्या जीवनाशी निगडीत आहे. तर अशा वेळेला ही मुंज जी लवकर केली जाते, सोडमुंज केली जाते. काही लोकांमध्ये असं म्हणतात की आमच्यात सोडमुंज लगेच करतात, असंही म्हणणारे बरेच लोक आहेत. मला या आमच्यात सोडमुंज लगेच करतात असं जे म्हणतात ना, त्यांना मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की आमच्यात सोडमुंज करतात म्हणजे तुमचा आणि आमचा धर्मशास्त्र काही वेगळं आहे का? सगळ्यांचा धर्मशास्त्र एकच आहे, धर्मसिंधू एकच आहे, वेद एकच आहे, परंपरा एकच आहे. मग सगळ्यांकडे नियम सारखे पाहिजेत. पण काही गोष्टी या परंपरेनी, रूढीनी का प्रांतभेदाने अशा काही प्राप्त होतात की त्या शास्त्र होऊन बसतात. अपवादात्मक जी गोष्ट केलेली असते ती पुढे शास्त्र म्हणून वापरली जाऊ लागते. अशा घटना घडतात. तसंच या सोडमुंजेच्या बाबतीत काही लोक म्हणतात की आमच्याकडे सोडमुंज लवकर केली जाते आणि तसं करणारे पण लोक आहेत आपल्याकडे. पण वस्तुतः जर का बघितलं तर उपनीत म्हणजे मुंज झालेला बटू, ज्याचं उपनयन झालेलं आहे तो उपनीत, मुंज झालेला बटू, याला खर तर अतिशय तेजस्वी, ओजस्वी असा तो बटू असतो. आणि मी लोकांशी चर्चा केली तेव्हा मी म्हटलं का हो तुम्ही सोडमुंज लवकर करता, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं मोठ्या लोकांनी की अहो त्याला म्हणे महापुरुषाची बाधा होते, पिशाच्य बाधा होते, भूतप्रेत पिशाच्याची त्याला बाधा होऊ शकते, म्हणून म्हणे आम्ही सोडमुंज लवकर करून टाकतो. म्हणजे महापुरुषाची बाधा, संबंधाची बाधा त्याला होऊ शकते आणि होण्याची शक्यता असते अशी त्यांची समज आहे. त्यामुळे ते सोडमुंज लवकर करतात. परंतु
असं काहीही कुठेही सांगितलेलं नाहीये किंवा तसं कुठल्याही आपल्या ग्रंथामध्ये, पुराणामध्ये किंवा धर्मसिंधूमध्ये म्हटलेलं नाहीये की मुंज झाल्यानंतर संबंधाची बाधा होईल, भूतप्रेत पिशाच्यांची बाधा होईल म्हणून सोड मुंज लवकर करा, असं आपल्याकडे शास्त्रांनी मुळीच सांगितलेलं नाहीये. याच्यात भर म्हणजे काय असतं की समजा जर का हा मुंज झालेला मुलगा काही अपघाताने किंवा काही दुर्दैवाने त्याला जर का मरण आलं, त्याला जर का त्याचा जर का मृत्यू झाला, तर म्हणे तो मुंजा संबंध होऊन राहतो आणि मग त्याची पीडा सगळ्या कुलाला होऊ शकते, म्हणून त्याची सोड मुंज लवकर करून टाका असंही सांगतात. अशा या सगळ्या समजुती या समाजामध्ये आपल्या प्रचलित आहेत आणि लोकांनी त्या करून घेतलेल्या आहेत. परंतु त्याच्यावर शास्त्रीय तोडगा काय असावा, काय करावं आपण? मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची जी प्रथा रूढ झालेली असावी ती सगळी याच समजुतीमुळे ती रूढ झालेली आहे असं मात्र नक्की, कारण सांगणारी लोक असंच सांगतात. याच्या मागे मी म्हटलं तसं की कोणताही शास्त्राधार नाहीये आणि शास्त्राला ही गोष्ट अजिबातच मान्य नाहीये, ती शास्त्राला गोष्ट संमत नाहीये. अर्थात असं करणं मुळीच शास्त्रसंमत नसल्यामुळे मुंज होताच त्याची सोड मुंज करणं हे खरं तर शास्त्रानुसार चुकीचंच आहे. खरं तर बघितलं तर मुंज झाल्यानंतर त्याला द्विजत्व प्राप्त होतं. द्विज या शब्दाचा अर्थ ज म्हणजे जन्म, द्वि म्हणजे दुसरा. आईच्या पोटामधून झालेला पहिला जन्म आणि ज्या वेळेला त्या बाळाची मुंज होते त्यावेळेला त्याला गायत्री उपदेश होतो आणि त्यावेळेला शास्त्राने त्याचा दुसरा जन्म मानलेला आहे. म्हणून ज्यांची मुंज होते त्यांना द्विज अशी संज्ञा प्राप्त होते. तर जेव्हा मुंज होते तेव्हा त्या मुलाला द्विज असं म्हणतात आणि त्या मुलाला खऱ्या अर्थाने द्विजत्व प्राप्त होऊन त्याला ब्रह्मचर्य आश्रम सुंदर प्राप्त होतो आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा मुलगा जो असतो ना, तो रोज गायत्री जप करणारा असतो, रोज संध्या करणारा असतो, रोज भिक्षा मागणारा असतो, त्यानंतर अग्निकार्य करणारा असतो आणि ही सगळी उपासना, नमस्कार, सूर्य नमस्कार घालणारा तो मुलगा आहे. असं सगळी उपासना ज्याच्याकडनं होते आहे असा मुलगा हा ब्रह्मवर्चसी असतो, तेजस्वी असतो, ओजस्वी असतो आणि त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा प्रगल्भता हळूहळू येत असते, कारण गायत्री ही बुद्धी देणारी देवता आहे आणि असा श्रेष्ठ गायत्री मंत्राची दीक्षा त्याला या मुंजीमध्ये मिळालेली आहे. गायत्री मंत्राच्या प्रबोधामुळे किंवा गायत्री मंत्राच्या दीक्षेमुळे अशा वेळेला त्याला ब्रह्मचर्याची, आश्रमाची खरी दीक्षा मिळत असते. आणि नंतर सोडमुंज केल्यामुळे काय होतं की लगेचच ती दीक्षा काढून घेतली जाते. म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं जर का झालं ना, तर एखादा अग्नी प्रज्वलित करावा आणि काही तो टिकायच्या आतच त्याच्यावर पाणी ओतून त्याला विझवून टाकावा, अशी पण क्रिया त्याच्यामध्ये घडते. म्हणून सोडमुंज लगेच करणं याचा अर्थ हाच आहे की तो अग्नी प्रज्वलित झालेला विझवून टाकणे. म्हणून खरं तर एका अर्थाने जर का बघितलं तर ज्या मुलाची नित्य गायत्री उपासना चालू आहे, आम्ही लहानपणी, मला आठवते की माझे पणजोबा आजोबा असताना माझी जेव्हा नवीन मुंज झालेली होती तेव्हा मला आमचे पणजोबा किंवा आजोबा कायम सांगायचे की रस्त्याने जाताना येताना कधी जर का तुला भूत खेत काही जर का दिसली, पिशाच्य काही जर का तुला अशी भीती वाटली तर काही करू नको, पटकन गायत्री मंत्राचा जप कर, म्हणजे तुझ्या जवळ कोणी येणार नाही. गायत्री मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कोणत्याही दुष्ट शक्ती, कोणत्याही निगेटिव्ह शक्ती, कोणत्याही नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही, इतकं सामर्थ्य गायत्री मंत्राचं आहे. नतु गायत्री सममंत्र हा संपूर्ण वेदामध्ये 10,500 मंत्र ऋग्वेदामध्ये आहेत. या 10,500 मंत्राच्या मध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र जर का कुठला असेल तर तो गायत्री मंत्र आहे. आणि जो गायत्री मंत्र जप करणारा बटू आहे त्याच्याजवळ कशाला कोणाची बाधा होईल, कशाला कोणाची त्याला दृष्ट लागेल, कशाला कोणाची त्याला भूत प्रेत पिशाच त्रास देतील, असं काहीही होत नाही. कारण आपला गायत्री मंत्रावरती दृढ विश्वास पाहिजे की तो गायत्री मंत्र आम्हाला या इहलोकात तर वाचवेलच,
पण हा देह सोडल्यानंतर सुद्धा परलोकी उत्तम गती देणारा असा हा मंत्र आहे. म्हणून नित्य जो गायत्री उपासना करतो त्याला तथाकथित हा लौकिक कोणताही उपद्रव होणं शक्यच नाही. त्यामुळे त्याची कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र मुंज झाल्याच्या दिवसापासून त्याच दिवशी संध्याकाळी संध्या करायला आपल्याला सांगितले, सायं संध्या, त्या दिवसापासून पुढे सतत गायत्री जप सकाळ संध्याकाळ करत राहणं हे खूप आवश्यक आहे. कमीत कमी 10 वेळेला गायत्री मंत्र, कमीत कमी 28 वेळेला किंवा जमलं तर 108 वेळेला, आणि सुट्टी असेल तर 1200 वेळेला गायत्री जप करायला हरकत नाही. जर का तो बटू मुंज झाल्यापासून अशा पद्धतीने गायत्री जप करू लागला तर अंतर्बाह्य त्याची शुद्धी होईल, त्याची बुद्धी प्रगल्भ होईल आणि त्याचं सदैव त्या गायत्रीचं कवच त्याच्या भोवती निर्माण होईल आणि ती गायत्री सदैव 24 तास त्याचं रक्षण करेल. कशाला कोणाची भीती बाळगायची आपण? तर या गायत्री मंत्रावरती दृढ विश्वास असणं खूप आवश्यक आहे. जी मुलं संध्या करत नाहीत, जी मुलं गायत्री जप करत नाहीत, त्यांना भीती बाळगायला हरकत नाही. कारण त्यांना त्यांच्याकडे शस्त्र काही नाहीये, त्यांच्याकडे कवच काही नाहीये, त्यांच्याकडे सामर्थ्य उपासनेचं काही नाहीये. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची भीती वाटते. मात्र जो गायत्री जप करतो त्याला कोणा कशाचंही भय बाळगण्याचं कारण नाही. उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना अशी गायत्री मंत्र आणि सूर्य नमस्कार ही उपासना आहे. आणि जो ही उपासना करतो त्याला कशाचंही भय बाळगण्याचं कारणच नाही. अहो, जो मुलगा मुंज झाल्यानंतर गायत्री जप करत नाही, संध्यावंदन करत नाही, त्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये व्रात्य अशी संज्ञा आहे. त्याला व्रात्य म्हटलेलं आहे. म्हणजे त्या व्रात्य या शब्दाचा अर्थ त्याच्यासारख्या व्रात्य या शब्दाचा अर्थ निरुपयोगी. मुंज झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात पण संध्या करत नाही म्हणजे निरुपयोगी, तो वेळ वाया घालवतोय. आणि म्हणून अशा मुलाला बाधा वगैरे होण्याची शक्यता असू शकेल. परंतु जो मुलगा गायत्री मंत्र जप करणार आहे, संध्या करणार आहे, त्याला कशा करता बाधा होईल? दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचारी जर का मृत झाला, चुकून अपघातामध्ये एखाद्या मुलाला मरण आलं, काही आजारामुळे काही कोणाला मरण आलं, दुर्दैवाने जर का एखाद्या मुलाचा मुंज झाल्यानंतर काही वर्षामध्ये काही दिवसांमध्ये जर का मृत्यू झाला तर लोकांना चिंता वाटते की त्याला गती मिळेल की नाही, त्याचा और्ध्वदेहिक म्हणजे त्याचं मृत्यूनंतरचं कार्य कसं पार पडेल. तर शास्त्राने या सगळ्या कार्याची व्यवस्था केलेली आहे. जरी मुंज मुलगा जरी एखादा निवर्तला, तो स्वर्गवासी झाला, तरी सुद्धा त्याचं पूर्णपणे और्ध्वदेहिक कर्म करण्याकरता शास्त्राने प्रयोग दिलेला आहे. कशा पद्धतीने कर्म करावं याचं मार्गदर्शनही आपल्याकडे वेळोवेळी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यातही असा आधार सापडत नाही की त्याची सोडमुंज केली पाहिजे. म्हणून मुंज झाल्यानंतर जर का एखाद्या मुलाला दुर्दैवाने मृत्यू आला तर त्याचा मुंजा संबंध होतो किंवा मुंजा होतो अशी जी समजूत प्रचलित आहे त्याला सुद्धा काही शास्त्राधार नाहीये. म्हणून सोडमुंजेची करण्याची गडबड केली जाते, त्याला सुद्धा शास्त्र आधार काही देत नाही. ब्रह्मचारी जर का मृत झाला तरी त्याची अंत्येष्टी करण्यापूर्वी त्याचा विधिपूर्वक अर्कविवाह होतो, सगळे संस्कार केले जातात आणि मगच पुढे अंत्येष्टी त्याची संपन्न होते. इतकंच नव्हे तर वेळोवेळी पुढेही केल्या जाणाऱ्या अनेक श्राद्धांमध्ये त्याला पिंड देण्याची व्यवस्थाही श्राद्धाच्या प्रयोगामध्ये केलेली आहे. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या मृत्यूनंतरच्या गती करता व्यवस्थेमध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहेतच. त्यामुळे तीही चिंता करण्याचं आपल्याला काही कारण नाही. त्यामुळे सोडमुंजीनंतर त्याला कोणतीही बाधा होत नाही असं मात्र समजणं चुकीचं आहे. या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करता असं लक्षात येतं की कोणीतरी काहीतरी सांगतं, कोणीतरी काहीतरी म्हणतं, तर त्याला आपण शास्त्राधार काही आहे का हे शोधायला गेलं पाहिजे. जर शास्त्राधार असेल तर ती गोष्ट करायला मुळीच हरकत नाही. पण जर का लौकिक परंपरेने काही गोष्टी जर का असतील तर त्याच्यामागे काही
त्या काळातलं काही कारण होतं का? काही नियम जे असतात, काही स्मृतीच्या असतात किंवा काही ज्या पद्धती पडलेल्या असतात त्या काही प्रांतभेदानी पडलेल्या असतात, काही कुलभेदानी पडलेल्या असतात, काही ज्या गोष्टी आहेत त्या एखाद्या प्रांतानुसार त्या आचरल्या जात असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण शास्त्र हे शास्त्र आहे, ते त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते सगळ्यांनाच लागू होतं. त्याला प्रांतभेद, भाषाभेद, कुलभेद असं काही नाही. शास्त्र हे सगळ्यांकरता सारखं आहे. म्हणून मुंजीनंतर लगेच सोडमुंज करणं. काही वेळेला असं दिसतं की मुंजीनंतर लगेच जर का सोडमुंज केली ना तर सुटकेचा निश्वास सोडतात लोक, की बाबा झालं, बाबा उरकलं सगळं कार्य. पण त्या मुलाची संध्यावंदनापासून, कर्मापासून, भिक्षेपासून, ब्रह्मचर्यातल्या आश्रमापासून किंवा आश्रमातल्या नियमापासूनही आपण सुटका करत असतो, याचाही विचार आपण केला पाहिजे. या उलट मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्यामध्ये मोठा दोष म्हणजे काय आहे? तर सर्वात मोठा दोष, मुंजीनंतर जर का आपण सोडमुंज केली तर काय दोष निर्माण होतो? तर तो दोष म्हणजे त्या मुलाला सोडमुंज झाल्यापासून ते विवाह होईतोपर्यंत त्याला कोणताही आश्रम राहत नाही. ना तर ब्रह्मचर्य आश्रम राहत, ना तर गृहस्थ आश्रम, ना तर वानप्रस्थ, ना तर संन्यास, कोणत्याही आश्रमामध्ये तो राहत नाही. आणि शास्त्र असं सांगतं, आश्रमाविना एक क्षणही माणसाने राहू नये अशी स्मृती आहे. म्हणजे प्रत्येक क्षणी आपण कोणत्या ना कोणत्या तरी आश्रमामध्ये असलं पाहिजे. म्हणून त्या मुलाला अनाश्रमी ठेवण्यापेक्षा योग्य काळी त्याचा विवाह ठरल्यानंतर मग सोडमुंज करणं हे शास्त्राला मान्य आहे आणि शास्त्रसंमत आहे. काही लोक असं करतात की सोडमुंज लग्न ठरलं म्हणजे लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी सोडमुंज करतात, किंवा विवाहाच्या आधी 1 दिवस किंवा विवाहाच्या आधी 2 दिवस सोडमुंज करतात. असं करणं सुद्धा एक प्रकारे चुकीचं आहे, कारण सोडमुंज झाल्यानंतर त्या मुलाला अतिक्रांत अशौच प्राप्त होतं. सोडमुंज झाल्यानंतर कमीत कमी त्या मुलाने 3 दिवस पर्यंत सूतक पाळायला सांगितलेलं आहे. मग मला तुम्ही सांगा, जर का सोडमुंज आणि देवग्रह यज्ञ एकाच दिवशी आपण जर का केलं तर सोडमुंज झाल्यानंतर जर का त्या मुलाला सूतक चालू झालेलं आहे तर लगेचच पुढे देवग्रह यज्ञ जे आपण करणार ते सगळं त्याच्या सूतकातच नाही का होणार? किंवा 1 दिवस आपण जर का सोडमुंज लग्नाच्या आदल्या दिवशी जर का केली तर लगेचच त्याला 3 दिवसाचं सूतक आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी जर का लग्न येत असेल तर ते त्याच्या सूतकातच येणार नाही का? म्हणून सोडमुंज ही वेळेवर आधीच केली पाहिजे लग्नाच्या. आणि सोडमुंज केल्यानंतर 3 दिवस कोणताही धार्मिक विधी ठेवता कामा नये, असं नियोजन वेळेचं केलं पाहिजे आणि कार्यक्रमाचं केलं पाहिजे. हे शास्त्रसंमत आहे. याही पेक्षा हा विषय असा येतो, आमच्या पुरोहित मित्रांनी मला सांगितलेलं आहे की लग्नाला कार्यालयामध्ये मुलगा आल्यानंतर सकाळी देवक बसवायला सुरुवात करताना त्याचे आई वडील किंवा मुलगा किंवा त्याच्या घरातले लोक सांगतात की याची मुंज पण व्हायची आहे, सोडमुंज पण व्हायची आहे, ती आधी करून घ्या आणि मग पुढे लग्नाचे विधी आपण करूया. असे सांगणारे पण लोक या जगामध्ये भेटतायत. म्हणजे हे सगळंच हास्यास्पद आहे की आपण आपल्या मुलाच्या संस्काराविषयी वेळेवर जागृत होणं हे खूप आवश्यक आहे. आणि यथायोग्य यथाकाळी जर का आपण संस्कार केला तर त्याचा परिणामही तसाच आपल्याला चांगला मिळतो. अयोग्य वेळी अयोग्य पद्धतीने योग्य तिथीवार नक्षत्र न बघता काळा वेळाचा विचार न करता जर का आपण संस्कार केले तर त्याचा परिणामही चांगला आपल्याला मिळत नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की शास्त्र संमत जो काही विधी आहे तोच आपण आचरावा आणि त्याच पद्धतीने हा सोडमुंज हा संस्कार आपल्या मुलाचा आपल्या पाल्याचा करून घ्यावा. ब्रह्मचर्य कालामध्ये मृत झालेल्या नातलगांचं त्याला सूतक नसतं आणि ते सूतक अतिक्रांत सूतक म्हणून, अतिक्रांत अशौच म्हणून त्यांनी 3 दिवस ते पाळायचे. कारण मी जेव्हा ब्रह्मचर्य होतो
ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होतो तेव्हा मी कोणाचंही सूतक पाळलेलं नाहीये. आज मी 3 दिवस माझ्या पूर्वजांकरता ठेवतो आणि त्यांच्या स्मृती करता 3 दिवस मी अशौच पाळतो, म्हणून त्यांनी 3 दिवस अशौच पाळायचं. त्यामुळे त्यांनी कोणतेही देवपूजा धार्मिक कार्य त्या 3 दिवसात करायचं नाहीये. मग त्या अशौच काळामध्ये, अतिक्रांत अशौच काळामध्ये विवाह विधी कसा संपन्न होईल, त्या विवाहाचं देवक कसं बसवता येईल, त्या विवाहाचा देवग्रहयज्ञ कसा करता येईल, हा विचार आपण जरूर करावा. म्हणून विवाहाच्या पूर्वी कमीत कमी दिवसांचं भरपूर अंतर ठेवून यथासांग सोडमुंजेला सुद्धा दिवस बघताना सांगितलेलं आहे की उपनयनाच्या नक्षत्रावर, उपनयनाच्या तिथीवर सोडमुंज करावी, शुभ दिवशी सोडमुंज करावी, शुभ वारी सोडमुंज करावी म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्या काळावेळाचा विचार आपण पुरोहितांकडनं मार्गदर्शन घेऊन जरूर करावा आणि योग्य वेळेला आपल्या मुलाचा समावर्तन म्हणजेच सोडमुंज संस्कार करावा. हा संस्कार करत असताना सुरुवातीला ब्रह्मचारी व्रतलोप प्रायश्चित्त होम अवश्य करावा. कारण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असताना जे काही नियम सांगितलेले होते मुंजीच्या वेळेला आणि जे नियम पाळीन म्हणून मी दीक्षा घेतलेली होती, त्यातले बरेचसे नियम माझ्याकडनं गेल्या 15-20 वर्षामध्ये पाळले गेलेले नाहीयेत. तर या न पाळले गेलेल्या नियमांच्या करता मी काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, म्हणून त्याला ब्रह्मचारी व्रत, कारण ब्रह्मचर्य आश्रम पण आहे आणि ब्रह्मचर्य व्रत पण आहे. मग या ब्रह्मचर्य व्रताचा लोप झालाय, त्यातले नियम काही माझ्याकडनं पाळले गेलेले नाहीयेत, याकरता मी आधी प्रायश्चित्त होम केला पाहिजे आणि मग सोडमुंज केली पाहिजे. त्यामुळे सोडमुंज करत असताना याचाही विचार करावा की ब्रह्मचर्य व्रतलोप प्रायश्चित्त होम आधी करायचा आणि मग सोडमुंज करायची. या पद्धतीने समावर्तन जर का आपण केलं तर ते योग्य काळी होईल, योग्य वेळेला होईल आणि त्याचा परिणामही चांगला होईल. या व्हिडिओमध्ये थोडीशी या सोडमुंज समावर्तन याची पूर्वपीठिका आपण पाहिली. जरूर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. शास्त्रसंमत विधी, शास्त्रसंमत संस्कार याची योग्य माहिती देण्याचा मी आपल्याला प्रयत्न करतो आहे माझ्या मंदार खळदकर सुमंगल या युट्यूब चॅनलद्वारे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर जरूर इतरांनाही शेअर करा. माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, त्यातलं घंटा वाजवा आणि ऑल हे सिलेक्ट करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण सगळ्यांना मिळून शास्त्रीय ज्ञान देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू. मंगलमूर्ती मोरया.